गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
सुख झाले ओ सागरी महाविठ्ठल
विठ्ठला भार तुझ तुम्हा पासावही इच्छित सेदान तुम्हा पासावही इच्छित सेदान अंतरीचे ध्यान मुक्ती नाम नये काकुलती गर्भवासा नये काकुलती गर्भवासा नधरी हे कोटी भयकारी तुम्हा पासावरी इच्छित सेदान तुम्हा पासावरी इच्छित सेदान अंतरीचे ध्यान मुक्ती नाम सुका म्हणे माझ उदंड एवढे सुका म्हणे माझ उदंड एवढे आणि पुढे माय
होईल तो भोग भोगीन आपुला, होईल तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ, तुम्हा पासावहे इच्छित से दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम, नयेका कुलती गर्भवासासाठी, नयेका कुलती गर्भवासासाठी, न धरी हे पोटी भय काही, तुम्हा पासावहे इच्छित से दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम,
तसे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम विठाल विठाल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ या पुण्येंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावरदंडमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती केशजाड्यापः सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो
दत्त 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 ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तृपणाची झाली मोडवन, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. होईल तो भोग भोगीन आपुला, होईल तो भोग भोगीन आपुला, नघाली विठ्ठला भार तुझ, तुम्हा पासावहे किंवा तुम्हा पासोनी हे इच्छित से दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम. प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपल्या इष्ट असणाऱ्या भगवान परमात्म्यासमोर उभं राहून जगत विलक्षण मागणी मागणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्यासमोर जगापेक्षा एक वेगळ्या प्रकारची मागणी मागत आहे. एका वेगळ्या महत्वाकांक्षेने महाराज भारावलेले आहेत. एका विशिष्ट ऊर्जेने ओतप्रोत भरलेला म्हणजे हा अभंग आहे. आपल्या प्राप्त वेळेमध्ये आपण या अभंगाचं विस्ताराने चिंतन करणार आहोत. चालू असलेला हा अत्यंत भव्य दिव्य उत्साहामध्ये संपन्न होणारा पंचदिनी कीर्तन महोत्सव, संपन्न होणारा हा पंचदिनी कीर्तन महोत्सव, या कीर्तन महोत्सवाच्या समाप्तीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे प्राप्त आहे. मौजे सांगवाडा देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ सांगवाडा या सगळ्यांच्या अनमोल सहकार्यातून सहभागातून श्री दत्त मंदिर जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या देवस्थानच्या अंतर्गत काम करणारे सर्व सेवेकरी, या देवस्थानवर ट्रस्ट मध्ये विश्वस्त म्हणून सेवा देणारे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतृवृंद आणि विशेष करून ज्यांची लक्षणीय उपस्थिती आहे त्या सर्व माता भगिनी, सर्वांच्या प्रती अंतःकरणामध्ये आदरभाव ठेवतो. टाळ घेऊन उभे राहिलेले परिसरातील या पंचक्रोशीतील या विभागातील असणारी सर्व वारकरी मंडळी, दोन्ही मृदंगमणी, हार्मोनियम वाजवणारे चोपदार विनेकरी, माझे सहकारी सर्व गायनाचार्य मंडळी, सर्वांच्या प्रती अंतःकरणामध्ये आदरभाव व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. रामदास महाराजांना म्हटलं माझ्या सेवेला पूर्णविराम देतो असं म्हणतात. अगदी वेळेमध्ये, चोख वेळेमध्ये या अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दत्त प्रभूंच्या अवतारा प्रित्यर्थ जन्मोत्सवानिमित्त नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा असणारं आणि सर्व नवी मुंबई या सर्व विभागामध्ये राहणारे रहिवासी जे आहेत या सगळ्यांच्या श्रद्धेचं असणारं हे मंदिर, साक्षात जागृत असणारं हे ठिकाण, कोणीतरी सिद्ध योगी या परिसरामध्ये यावा. ओवे गावामध्ये रोगराई पसरलेली असताना त्या सिद्ध महात्म्याच्या द्वारा तिथली रोगराई मुक्त व्हावी. डोंगर ओलांडून प्रवास करत 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 त्या सिद्ध योगींनी इथपर्यंत यावं. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. आपल्या परिसरामध्ये कोणीतरी हटयोगी आलेला आहे, सिद्ध योगी आलेला आहे, अधिकारी महात्मा आलेला आहे आणि आपण त्यांच्या दर्शनाकरता जावं. एका पाषाणावर ती मूर्ती पाहावी आणि आलेल्या सगळ्या भाविकांनी मनोभावे त्या
असणाऱ्या हठयोगीचं दर्शन घ्यावं. ज्या ठिकाणी ते महात्मा बसलेले होते त्याच ठिकाणी पाण्याचा झरा तयार झाला. काही अपवित्रता निर्माण झाली आणि अचानक ते देवत्व जे महात्मे होते ते गुप्त झालेले आहे. आणि ज्या ठिकाणी ते गुप्त झाले ती पवित्र जागृत जागा जर कोणती असेल तर या ठिकाणी ही ती पवित्र जागा आहे. आणि विशेष म्हणजे ज्या जागेवर ते महात्मा लुप्त झाले, भाविकांच्या अंतःकरणामध्ये उत्कंठा निर्माण झाली की असे कसे साधू आपल्याला सोडून गेले. आणि मग त्या साधूंनी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुम्ही मला सामान्य जरी समजत असाल तर मी सामान्य नाही, मी दत्ताचा अवतार आहे. पादुका रूपाने दत्तप्रभू या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून अत्यंत पवित्र, प्रासादिक, शुद्ध असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या अंतर्गत भगवान भोलेनाथांची स्थापना केलेली आहे. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीश परमात्मा, रुक्मिणी माता यांच्याही मूर्त्या स्थानापन्न केलेल्या आहेत. आणि केवळ दत्तात्रयांच्या जन्माचं औचित्य साधून इथे 5 दिवसाचा भक्ती उत्सव घडत नाही, तर इथे वर्षभर अन्नदान प्रत्येक गुरुवारी या ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सहयोगातून होत असतं. प्रत्येक गुरुवारी जवळपास 1,500 ते 2,000 भाविक या ठिकाणी येऊन दत्तात्रयांच्या आशीर्वादासह प्रसाद देखील ग्रहण करत असतात. असं एक पवित्र असणारं हे ठिकाण. आणि या ठिकाणामध्ये या मासानाम मार्गशीर्षोहम भगवान परमात्म्याने आपली विभूती सांगितली. 12 महिन्यामध्ये माझी विभूती कोणती असेल तर ती मार्गशीर्ष महिना आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जी काही ग्रंथाची साधना करू, जी काही आध्यात्मिक साधना करू ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होत असते. म्हणून आमच्या माता माऊल्या सगळ्या गुरुवारचा उपवास करतात. विशेष म्हणजे भगवान दत्तात्रय प्रगट झाले तो वार गुरुवार. आणि उद्याच्या दिवशी ती संगती इतकी चांगली जुळून आलेली आहे. उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे भगवान दत्तात्रयांचं प्रागट्यही आहे. आणि ज्या वारी ते प्रगट झाले तो वार सुद्धा उद्या गुरुवार आहे. आणि म्हणून इथल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्द या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे, मला खात्री आहे, मला विश्वास आहे, चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग उपस्थित सर्वांच्या पाठांतरातला नाही. अभंग जरी पाठांतरातला नसला तरी सुद्धा अभंगाचा भाव मात्र अत्यंत मार्मिक पद्धतीचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज उभे राहिलेत आपल्या आराध्य असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्यासमोर. आणि पांडुरंगासमोर उभं राहिल्यानंतर आपल्या अंतःकरणातलं हृदगत, मनोगत, भावना मागणीच्या रूपाने महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली आहे. ती मागणी मागत असताना महाराजांनी तुम्ही आम्ही प्रत्येक जण मागणी मागतो त्या पद्धतीची न मागणी मागता एक वेगळ्या प्रकारची, वेगळ्या धाटणीतली मागणी महाराज आज भगवान परमात्मा समोर करत आहे. मागणीचा सखोल जर विचार केला तर या मागणीच्या पासंगाला सुद्धा आपली मागणी नसते. विठाला आपण सगळे भक्तिप्रधान मंडळी आहोत. नवे नवे ज्ञानोबारांनी जे अवलोकन केलं त्याचा जर विचार केला तर ज्ञानोबाराय म्हणतात, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. भजनशील ना झाली ऐसिया केवळ माझ्याची ठाई. सकळ मनुष्य जात स्वभावताची भजनशील. ज्ञानोबारांनी जे अवलोकन केलेलं आहे आणि आपल्या समोर जो युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत असा आहे की या जगतामध्ये प्रत्येक मानव मात्र हा भजन प्रिय आहे. कोणी म्हणे महाराज तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती विषयक आस्था आहे, प्रत्येक जण भजनशील आहे, पण आमच्या शेजारचे तर काकडा सुरू झाला की त्यांच्या कानठळ्या बसतात, सप्ताह सुरू झाला की त्यांच्या मुलांचा अभ्यास बुडतो. तुम्ही कसे म्हणता सगळे भक्ती प्रधान आहेत? भक्ती प्रधान या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर भक्ती आहे म्हणजे आहेच. कोणी म्हणे महाराज आमच्या शेजारी इतका नास्तिक राहतो की तो कधीही
मंदिराची पायरी जाऊ द्या, कळसाकडे पाहत नाही, इतका तो नास्तिक आहे. तरी सुद्धा तुम्ही म्हणता प्रत्येक जण भक्ती प्रधान आहे. तर त्याचा अर्थ हा आहे, जरी मंदिरातल्या देवावर एखाद्याची प्रीती नसेल, श्रद्धा नसेल, निष्ठा नसेल, भावना नसेल, याच्यावर हे समजतं ना, हे म्हणजे काय? पैसा म्हणजे लक्ष्मी ही जगतामध्ये सगळ्यांना प्रिय आहे. म्हणजे लक्ष्मीवर श्रद्धा आहे म्हणून महाराज एका अर्थाने देवावरच श्रद्धा आहे. विठाला आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला झेपेल या पद्धतीने प्रत्येक जण परमार्थाची साधना करतो. आणि परमार्थाची साधना करू लागला की काही काळानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये एक भावना निर्माण होते, मी इतका परमार्थ करतो, मी इतक्या वाऱ्या करतो, मी इतकी व्रत वैकल्य करतो, मी इतका उपास तपास करतो, मी इतका दान धर्म करतो, मी इतका सत्कर्म करतो, इतकं काही जर मी माझ्या जीवनामध्ये करत असेल, त्याचा आउटपुट, त्याचा परतावा मला काय मिळतो, त्या माध्यमातून मला प्राप्ती काय होते. आणि मग आपल्या अंतःकरणातील असणाऱ्या सुप्त भावना आपण भगवान परमात्म्यासमोर जेव्हा उभं राहतो, हात जोडतो, तेव्हा मागणीच्या रूपाने ते त्या भावना व्यक्त रूप घेत असतात. प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी मागणी आहे. पुढचं बोल का? अंतःकरणामध्ये मागणी आहे म्हणूनच आपण भक्ती पंथाला लागलोय. विठाला म्हणजे मागणीचा विचार पहिल्यांदा आपण करतो आणि मग विचार करतो की ही मागणी पूर्ण करणारा सिद्ध देव कोणता आहे, माझ्या या मागणीला साकार रूप मिळण्याकरता कोणता देव माझ्यावर प्रसन्न होईल, कोणाची वारी करू, कोणाचं व्रत वैकल्य करू, कोणासाठी मी नवस करू, म्हणजे माझ्या नवसाला हा देव पावेल. म्हणजे आपण सेवा करण्याच्या आधी मागणीचा विचार मनामध्ये करतो आणि मग सेवेला प्रारंभ करतो. काही काळ त्या देवाची सेवा केली, मागणीची पूर्तता झाली नाही की आपण लगेच देव सुद्धा बदलतो. हे राजकारणी पक्ष बदलतात म्हणजे काय फार वाईट वाटून घेण्यासारखं नाही. आपण भक्त सुद्धा देव बदलण्याच्या तयारीत असतो. विठाला जिथे खऱ्या अर्थाने आपल्याला मनःशांती लाभत नाहीये आणि मनातली असणारी इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मानवी मनाला शांततेचा अनुभव येऊ शकत नाही. कितीही प्रयत्न करा, मग व्यावहारिक दृष्टीने जरी वरवर पाहता आपल्याला अनुकूलता दिसत असली, अनुकूलता, तरी सुद्धा त्याच्या मनाची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे चंदने अंग पोळे मग अंगाला चंदन जरी लावलं, मी दुसऱ्याला चंदन लावलं असं नाही म्हटलं, आपल्या स्वतःच्या अंगाला जरी चंदन लावलं तरीही त्याद्वारा म्हणजे शरीराला शांततेचा, शीतलतेचा अनुभव येत नाही. याचा अर्थ काय आहे? आपल्या मनातील हेतू पूर्ण न झाल्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये समाधानाची, शांततेची अनुभूती येत नाही. मग वयकरणी आपण खूप परमार्थ करताना दिसतो, बरोबर ना? आपण परमार्थ करताना असे दिसतो की लोकांना वाटतं हे खूप भाविक आहेत, हे खूप श्रद्धाळू आहेत, पण आपल्या आतमध्ये काय घालमेल चालू आहे हे आपल्याला माहिती असते. आणि अशी परिस्थिती केव्हा होते? अशा प्रकारची स्थिती मानवाच्या जीवनामध्ये कधी संभवते? ज्या हेतूने प्रेरित होऊन परमार्थाच्या साधनेला लागलेलो आहोत
त्या हेतूची पूर्णता झालेली नाही, अशा प्रसंगी मानवी जीवनामध्ये तळमळ आणि तगमग चालू होत असते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही प्रत्येक जण परमार्थाची साधना करतो, काहीतरी हेतू अंतःकरणामध्ये ठेवूनच. परंतु आपल्या हेतूचा, आपल्या मागणीचा, आपल्या अपेक्षेचा जर विचार केला तर आपली अपेक्षा, आपली मागणी एका बाजूला, संतांची अपेक्षा, संतांची मागणी, संतांची महत्वाकांक्षा, संतांची इच्छाशक्ती ही एका बाजूला जर ठेवली तर संतांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागणीमध्ये महद अंतर आहे, कमालीचं अंतर आहे. ते अंतर आहे म्हणूनच तर महाराज म्हटले संत नवती जरा मानसाच्या सारीखे, संत नवती जरा मानसाच्या सारीखे, संत नवती जरा मानसाच्या सारीखे, संत नवती जरा मानसाच्या सारीखे. समुद्र नदी नव्हे पैदा, पाषाण म्हणून येणार, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, नदी नव्हे पैदा, पाषाण म्हणून येणार, नव्हती जगा माणसाच्या संत जगा माणसा सारखे नव्हते. संत हे जगामध्ये माणसासारखे नव्हते. माणसासारखे नव्हते म्हणजे काय, भूतासारखे होते का? काय मतितार्थ काय महाराजांचा, हेतू काय आहे, महाराजांना काय म्हणून दाखवायचे, संत कसे होते? संत हे आपल्यापेक्षा वेगळे होते. जग चले उस घाट को न जाय, न जाने वही फिर फिर होता खाय. जग ज्या वाटेने चाललेले, जग ज्या मार्गाने चाललेलं आहे, संत त्या मार्गाने जाताना दिसत जरी असले वरकरणी, तरी सुद्धा त्यांचं साध्य वेगळे, त्यांचं गोल वेगळे, त्यांचं ध्येय वेगळे, त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्या वेगळेपणाच्या उद्दिष्टामुळे या समाजाच्या गर्दीमध्ये सुद्धा संत थोडे उठून दिसतात. उठून दिसतात म्हटलं, उठून जातात म्हटलं नाही. संत थोडे वेगळे दिसतात, संत थोडे खळखळ दिसतात. काय वेगळेपणा आहे? संतांच्या ठिकाणी असणारा वेगळेपणा सांगत असताना भगवान परमात्मा गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. अमानित्वम मदंबित्वम महिंसा क्षांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. या श्लोकाखाली ज्ञानोबरांनी इतकं विस्ताराने वर्णन केलेलं आहे, इतकं व्यापक वर्णन केलेलं आहे. अमानित्व या एका पदावर बोलताना ज्ञानोबरांनी जवळपास 30-35 ओव्या खर्ची घातलेल्या. संत हे अमानी असतात. तुम्ही इकडे पाहताय का माझ्याकडे जरा, इकडे लक्ष द्या. संत हे अमानी असतात. अमानी म्हणजे मानाची त्यांना अपेक्षा नसते. मान मिळण्याकरता ते आपल्यासारखे तडफडत नाही. मान चालू जरी आला तरी त्या मानाला ते झिडकावतात, धुडकावतात, लाखाडतात. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी जाड बहु. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्तिकानी नायकावी, हा अमुका ऐसे नो होवावी सेची लोका. अत्यंत खुमासदार वर्णन ज्ञानोबरांनी केले. आपण मुळात त्या श्लोकाच्या खालचे सगळ्या ओव्या घरी गेल्यानंतर वाचून टाकू. फार सुंदर ज्ञानोबरा म्हणतात की त्या संतांच्या जीवनामध्ये जगाने आपल्याला मानू नये, जगाने आपली कीर्ती गाऊ नये, जगाने आपल्या लौकिकाचा हिंडोरा पिटू नये, कोणाच्या आपल्याबद्दल जगाने वाच्यता करू नये. करा नारायणा माझा
गुरुवर्य पांडुरंग बाबांची कृपा आहे बरं का. विठाला गुरुवर्य बाबा श्लोक जरी उच्चारला तरी सुद्धा समोरच्या असणाऱ्या भाविकांना त्याचा अर्थ कळायला पाहिजे. रामदास आणि तुकोबरायांच्या असणाऱ्या चरणाला जेव्हा अन्वयासह उच्चारता येतं समजायचं नक्की वारकरी शिक्षण संस्थेतलं आहे. विठाला नारायणा माझ्या मानाची खंडना करा, नको मला मान सन्मान. इथे मान मिळावं याकरता आपण जीवाचं रान करतो. मुझे गिनो मला माना. माना करता लोक स्वतंत्र पद्धतीने प्रयत्न करतात. पहा बरं का, मी संत जीवन संतांची अपेक्षा आपल्यापेक्षा वेगळी का आहे, म्हणून ते वेगळे का दिसतात हे मला तुम्हाला सांगायचं. मान मिळावं याकरता आपण किती प्रयत्न करतो, बुद्धीचा वापर करतो, बुद्धीने नाही जमलं तर पैसा खर्च करतो. म्हणून शहरांमध्ये खेड्यांमध्ये अन्य ठिकाणी आपण पाहतो फ्लेक्सचं फार मोठं पेव फुटलेलं आहे. जिकडे जाल तिकडे फ्लेक्स लावलेले असतात. अमक्या साहेबांचा वाढदिवस नाही का, आणि साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छुकांचे खाली फोटो लावलेले असतात. चौकामध्ये साहेबांचे फोटो असतात, बॅनर असतात. चौकामध्ये दादा काका मामा आप्पा यांचे बॅनर पाहिल्यानंतर आपल्याला सहज वाटतं आप्पाचा विषय जरा हार्डच आहे. म्हणजे आप्पाला किती मानतात, किती लोकांमध्ये पब्लिसिटी आहे आप्पाची. मला खरं सांगा, चौकामध्ये जरी आप्पाचे बॅनर झळकत असले, खाली कार्यकर्त्यांची मुंडकी लटकवलेली असली, खर्च कार्यकर्त्यांचा असतो की आप्पाचा असतो. म्हणजे तुम्ही सगळे अनुभवातले आहात. जरी समजा शुभेच्छुक म्हणून खाली कार्यकर्त्यांचे फोटो असले तरी सुद्धा प्रत्येक बॅनरचा नाही, प्रत्येक कार्यकर्त्याचा खर्च आप्पा स्वतः पदर खिशातून करतात. व्हावं, आपल्याला लोकांनी पूज्य मानावं, लोकांनी आपल्याकरता हार तुरे घेऊन उभं राहावं, जिथे जाईल तिथे आपल्या कीर्तीचे पवाडे गायले जावे, ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा असते. एक फार सुंदर उदाहरण वाचलं होतं. शाळेमध्ये गॅदरिंग होतं, मराठीमध्ये त्याला स्नेहसंमेलन म्हणतात. गॅदरिंगच्या कार्यक्रमानिमित्त त्या शाळेतल्या असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. मग कोणी गायन केलं, कोणी भाषण केलं, कोणी नृत्य केलं. एक मुलगा नाचला आणि इतका सुंदर नाचला की त्याच्या नाचण्याचं कौतुक करत असताना उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाटाने त्याचं स्वागत केलं, कौतुक केलं. आणि मग तो खाली उतरला. त्याच्यानंतर एक मुलगी स्टेजवर गेली. ती सुद्धा अत्यंत सुंदर नाचली. इतकी सुंदर नाचली की ती व्यासपीठावरून खाली येत असताना अनेक जण तिच्या जवळ पळत गेले आणि प्रत्येकाने तिचं स्वागत करताना एक गुलाबाचं फूल रामदास महाराज तिला भेट म्हणून दिलं. एक जण यायचा गुलाबाचं फूल द्यायचा, एक जण यायचा गुलाबाचं फूल द्यायचा. सगळी फुलं गोळा केली आणि नंतर पुढे आल्यानंतर त्या आधी नाचलेल्या मुलाने त्या नंतर नाचलेल्या मुलीचा चेहरा बारकाईने पाहिला तर तिचा चेहरा सपशेल पडलेला होता. कसा होता? अगदी पडलेला होता. तिच्या चेहऱ्यावर काही आनंद नव्हता, समाधान नव्हतं. हा मुलगा थोडा विचार करू लागला की आपल्या करता लोकांनी काय केलं. फार तर क्लॅपिंग, टाळ्या वाजवल्या. हिचं तर इतकं छान स्वागत केलं की हिला प्रत्येकाने गुलाबाचं फुल दिलं. हा जवळ गेला आणि तिला म्हटलं, अगं माझ्यापेक्षा तुझं किती कौतुक झालं. साधं कौतुक नाही, कौतुकाचा वर्षाव झाला आणि तरी सुद्धा तुझा चेहरा पडलेला. ती म्हटली, काय 17 गुलाबाची फुलं मिळाली. हा म्हटला 17 तरी मिळाली, मला एक सुद्धा मिळालं नाही. ती म्हणते, तसं नाही, मी विचार करते पैसे 20 गुलाबाचे वाचले होते, 17 कसे मिळाले. इकडं भाज्या निवडणाऱ्यांना येते ना लक्षात? आहे ना लक्षात? बरं. म्हणजे ती मुलगी विचार करू लागली, मी पैसे 17 फुलांचे 20 फुलांचे दिले, मला 17 फुलं मिळाली. म्हणजे आपल्याला लोकांनी मानावं, आपलं आदरातिथ्य करावं, आपला सत्कार करावा, याकरता आपण जीवाचं रान करतो. मुझे गिनो. काही लोक म्हणतात, महाराज माझं नाव घ्यावं का कीर्तनात. मी त्यांना म्हणतो 2011ला एकदा तिचं घेतलं होतं. तुमच्या लक्षात आलं का?
म्हणजे मी गृहस्थी आहे विठाला. किती जणांची नावं घ्यायची, माझी काय फार नावं पाठ नाहीये, भाजीत भाजी एवढंच पाठ आहे. आणि म्हणून माझं नाव घ्या, मला विचारा, माझा सत्कार करा, माझ्याकडे लक्ष द्या, अशा पद्धतीने लोकांनी बळच आपल्याला मान द्यावा अशी आपली अपेक्षा असते. आणि इकडे मान चालत आलेला आहे, आलाय की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा द्यावा याकरता काही तुकोबरांनी अर्ज वगैरे पाठवला होता का? श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज, घरची फार दुबळवाडी चाललेली, लेकरांना खायला नाही, घालायला कपडे नाही, थोडीफार मदत झाली तर बरं होईल. आता जे पुरस्कार मिळतात ना, बऱ्याचदा त्या पुरस्कारांना आपण शिफारस केलेली असते विठाला. आम्हालाही वारीमध्ये मिळाला, पण आम्ही शिफारस केली नव्हती बरं का. माझ्यासारख्या सामान्य असणाऱ्या साधकाला वारीच्या पूर्व काळामध्ये मोतीराम महाराज फळा संस्थान इथे सेना महाराजांचा पुरस्कार दिला. खरं तर मी नाकारत होतो, मी जितका नकार केला तितका त्या लोकांनी जास्त आग्रह केला विठाला. माझी पब्लिसिटी करायची म्हणून नाही आलो, आठवलं म्हणून सांगितलं होतं. सध्या आठवलेलं सांगण्याची पद्धत फार जास्त आहे, आठवले म्हणून पाठवले. तर तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून नजराणा पाठवलेला होता. स्वतःहून त्यांना पुरस्कृत करण्याचा हेतू छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये होता. चालून नजराणा आलेला आहे. चालून आलेला नजराणा महाराजांनी स्वीकारला का? बोला ना, स्वीकारला. म्हणून महाराज असं घडणार नाही, पण एक उगा मी बोलून जातो, माझ्या एकाच बोटात अंगठी. पण इथे एखाद्या धनाढ्य माणसाला वाटलं की महाराज तुमच्या एकाच बोटात अंगठी, मला तर वाटतं तुमची सगळी बोट अंगठीने कशी पाहिजे, सुशोभित असली पाहिजे. एखादा भाविक जर इथे आला, कीर्तनानंतर जर मला म्हणू लागला महाराज माझ्याकडून तुम्हाला एक अंगठी सुवर्ण दान, तुमचं काय म्हणणं आहे, घ्यावं की न घ्यावं? हे निष्ठावंत वर्ग येते म्हणता घेऊ नका. लक्षात घ्या, माझ्या उभ्या आयुष्यात आतापर्यंत संप्रदायाचा धंदा मी केला नाही विठाला. म्हणून आता कुठे हळूहळू आम्ही नवी मुंबईकडे यायला लागलो ना. थोडा उशीर, देर से लेकिन दुरुस्त आहेत अजून 2-3 सेवा पुढे. काय झाकी आमच्या जीवनात जमलीच नाही ना. ज्याला झाकी म्हणतो आपण, ज्याला शोबाजी म्हणतो, तसं काही जमलं नाही आम्हाला. असो, तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा दिला. तो नजराणा मिळाल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्या नजराण्याचा अवहेळ केला की नाही? आम्ही तेरे सुखी बना विठ्ठल मुखी तुमचे आसक्ती नाहीये, मोह नाहीये. म्हणजे चालून जरी मान आला, चालून जरी कीर्ती मागे पळू लागली, तरी सुद्धा महाराजांनी त्याचा स्वीकार कदापि केलेला नाही. उलट मान, दंभ, महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने ते कसे आहे? मान, दंभ, चेष्टा, शुकराची विष्ठा हे तो शुकराची विष्ठा, हे तो शुकराची विष्ठा, हे तो शुकराची विष्ठा, हे तो शुकराची. हा कोणिया मान दंभ करी तो कीर्तन, मान दंभ कोणिया.
संत जीवन मात्र यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून मी म्हटलं की संतांचं जीवन म्हणजे जगातल्या असणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळ्या धाटणीतले, वेगळ्या प्रकारचे. म्हणजे त्यांना आपल्यासारखे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, सगळे अवयव आहेत त्या पद्धतीचेच आहेत. पण त्यांची जी अपेक्षा आहे ना, त्यांची जी मनीषा आहे ना, त्यांचा जो अंतकरणातला भगवत भक्तीविषयीचा जो भाव आहे ना, तो आपल्यापेक्षा वेगळा आहे. आपला भाव काय आहे? वाढावे धनधान्य व्हावे. घरामध्ये धनधान्य विपुल प्रमाणामध्ये असावं. म्हणजे काय? भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये संपत्ती असावी. म्हणजे कुटुंबामध्ये, संसारामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता असता कामा नये. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण असता कामा नये. संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख असता कामा नये. मदलागी दुःख होवावे ऐसे कोणी भावे न जीवे. मला दुःख व्हावं, मला वेदना व्हाव्या, माझ्या जीवनामध्ये अडीअडचण यावी असं स्वप्नातही कोणाला वाटत नाही. पडळकर वाटतंय का? स्वप्न सुद्धा पडत नाही. स्वप्न सुद्धा पडू नये असं वाटतं की आपल्याला स्वप्नामध्ये सुद्धा चांगल्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. लॉटरी लागावी. अमिताभ बच्चनच्या समोरच्या हॉट सीटवर आपण बसलेलो असतो. शेवटचा 1 करोड रुपयाचा प्रश्न त्याने आपल्याला विचारावा आणि त्या प्रश्नाचं बरोबर 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचं उत्तर कोणत्याही प्रकारचा आधार न घेता आपण द्यावं आणि बरोबर आपण करोडपती व्हावं असं त्याने डिक्लेअर करावं. तेवढ्या घरच्यांनी आपल्याला धक्का देऊन बघा, त्याही परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं घरच्यांना काय घाई झाली होती बरं. एवढं एकदा करोडपती झालो असतो, चेक हातात मिळाला असता, मग उठवलं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे स्वप्नात सुद्धा आपल्याला चांगली स्वप्न पडावी असं वाटतं. स्वप्नातही दुःख आपल्याला आवडत नाही. पण इथे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये सुखाची जर अडचण येत असेल तर महाराज म्हणतात आगीला मोतया सुखा, आगीला मोतया सुखा. देवी हरी ने मुखा
वचन फक्त ऐकू नका. आजी, ओ आजी, कीर्तन चाललंय इकडे पहा. तुकोबरांची वचन फक्त ऐकू नका, मग कानातून मनापर्यंत ती झिरकू द्या. काय म्हणतात महाराज? आगी लागू तया सुखा, तया सुखा आगी लागू. कोणत्या सुखाला आग लागो? कोणत्या सुखाला म्हणतात आवडी साहेब? जेणे हरी मुखा नये तया सुखा आगी लागो. ज्या सुखाच्या अडथळ्याने देवाचं नाव माझ्या मुखामध्ये येत नसेल, देवाचा मला वियोग घडत असेल, देवाचा विरह मला सहन करावा लागत असेल, जर देवाच्या नावाचा विसर पडत असेल तर देवा मला ते सुख नको. कारण तुझा जर विसर पडत असेल तर भोगण्याच्या यातना काही कमी नाही. मग विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचती लखाणी 84च्या. आवाजाचे जादूगार खूप येतात का संप्रदाय? पचती लखाणी 84च्या, विसरली तया थोर झाली हानी. तया विसरल्या थोर हानी झाली. त्याचा विसर जर आपल्या जीवनामध्ये पडला तर होणारी हानी, होणार नुकसान, होणार तोटा तो फार मोठा आहे. म्हणून तर महाराज म्हटले, देवा तुझा विसर क्षणभरही तुझा विसर आम्हाला पडता कामा नये. अशा प्रकारचं दान तू आमच्या पदरामध्ये घाल. अगदी सगळ्यांना परिचित असणारा अभंग. मग त्या अभंगामध्ये कशा कशाचा महाराजांनी तिरस्कार केला? नरगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. म्हणजे मुक्ती नाम मृत्यूनंतर किंवा हयात असताना मिळणारा जो काही मोक्ष आहे, महाराजांनी त्याचा सुद्धा अभेद केलेला आहे. मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो तुम्हा ठेवा. आम्हाला त्या मुक्तीची, त्या मोक्षाची कोणत्याही प्रकारे चाड नाही. आम्हाला त्या मुक्तीबद्दल, त्या मोक्षाबद्दल आकर्षण नाही. मग मोक्षा महाघरी कामाये दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे. म्हणून आम्हाला मोक्ष नको. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. म्हणजे ज्या मोक्षा करता, मुक्ती करता आपण धडपडतोय, महाराजांनी सहज रीतीने त्याला सुद्धा बाजूला सारून टाकले. आणि लौकिकामधली असणारी जी काही संपत्ती आहे, ज्या संपत्तीच्या प्राप्तीकरता आपण टाच लावून पळतोय, किती पळतोय आपण, ते मिळवण्याकरता दिवसाची रात्र करतोय, रात्रीचा हाडाची रक्ताचं. तुमचं तर सगळंच पाठ आहे. कारण मुंबई मधला श्रोता हा हुशार श्रोता असतो. म्हणजे पैसा 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 कमवण्याकरता आपण रात्रंदिवस पळतोय. महाराज म्हणतात ती संपत्ती सुद्धा आम्हाला नकोय. महाराज हे असं बोलणं म्हणजे
सामान्य लोकांच्या दृष्टीने वेड्यासारखं बोलले ना. आमचे बंधू विशालराव आले, मला खरं सांगायचं, पॅकेज जर एखाद्या कंपनीने जास्तीचं दिलं तर आपण लगेच कंपनी चेंज. सगळ्यांच्या बाबतीत, अगदी तुमच्या बाबतीतच नाही, सगळ्यांच्या बाबतीत. उलट इथं जाऊ द्या विठाला. म्हणजे माझा हा पॉज बरंच काही सांगून गेला, समजणाऱ्याला समजून. बऱ्याचदा थांबणं सुद्धा कितीतरी अर्थ सांगून जात असते. असू द्या, म्हणजे इथे पैसा 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 तुम्ही आणि आपण सगळेजण करतोय. लौकिकातली संपत्ती मिळावी याकरता आपण जीवाचं रान करत असू, आणि त्या संपत्तीला जर महाराज दुष्काळाच्या वेळेत सडळ हाताने वाटून देत असतात नाही का. दुष्काळाच्या काळात धन वाटून टाकलं, धान्य वाटून टाकलं, नवे नवे लोकांकडून येणारे जे काही कर्जाच्या रूपाने पैसे होते, जे महाराजांनी लोकांना व्याजाने दिलेले होते, त्या खतावण्याच्या वह्या सुद्धा महाराजांनी पाण्यामध्ये बुडवून टाकले. लौकिकामध्ये गर्भश्रीमंत असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, चाकण 84 ची महाजनकी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, नावाजलेले व्यापारी आणि सावकार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, सगळं काही अनुकूल असताना सुद्धा जाळोनी संसार बैसलो अंगानी, तुझे नाही मनी मानसी हे. देवा, इतक्या सगळ्या गोष्टींचा त्याग मी माझ्या जीवनामध्ये केला. सगळ्या गोष्टींना म्हणजे संसाराला आग लावली मी माझ्या हाताने. संसाराची आगी आपुलेनी हाते लावूने मागुते पाहू नका, जोवरी तुम्हा मागेलांची आस तोवरी उदास होऊ नका. महाराज म्हणतात, प्रपंच करायचा म्हटलं की प्रपंचाबद्दल आसक्ती लागते, आणि भक्ती करायची म्हटली की अंतकरणामध्ये अनासक्तीचा भाव लागतो. देवा, तुझ्या करता हे सगळं जाळून टाकलं मी, सगळ्याचा त्याग केला देवा. म्हणजे सगळं जग त्याच्या मागे धावतंय आणि मी मात्र वेगळ्या दिशेने चाललोय. महाराजांचं तत्कालीन असणारं जे काही वर्तन आहे ना, ते लोकांना थोडं वेगळं वाटत होतं. वेगळं वाटत होतं म्हणूनच बरेच लोक तुकोबारायांना वेडं समजत होते. तुका वेडा विचार, तुका वेडा विचार, हो करी बडबड भार, करी बडबड भार, नित्यवाचे हाची शब्द, रामकृष्ण हरी गोविंद. भार, करी बडबड भार, नित्यवाचे हाची शब्द. तुका वेडा अविचार, करी बडबड फार, नित्य वाचे हाची छंद, रामकृष्ण हरी गोविंद. तुकोबाराय अशा पद्धतीने जगरहाटीला सोडून वेगळ्या प्रकारचं वागत होते, आणि म्हणून लोक म्हणत होते, तो बोल्लोबाचा पोरगा माहितीये का, ज्याला आपण तुकशेट्टी म्हणायचो, कान्होबाचा वडील बंधू, ज्याचा भाऊ सावजी परागंदा झाला, असा असणारा तुकाराम संसाराची सगळी वाताहत केली आणि रात्रंदिवस फक्त आणि फक्त देवाचं भजन करतो. तुम्हाला माहिती का, त्याला वेळ लागलाय. लोक तुकोबारायांना वेड समजत होते. खरं सांगा बरं, तुकाराम महाराज वेडे होते का? बोला ना, वेडे होते का? वेडे नव्हते? वेडे नव्हते का? मग कसे होते? खरंच वेडेच होते ना महाराज. पण त्यांना लागलेलं वेड हे भक्तीचं होतं. आपणही वेडे आहोत, पण आपल्याला प्रपंचाचं वेड लागले. वेडाला तुका म्हणे, येथे पिसे तेथे तैसे असेल. म्हणजे काय? देव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपल्या चित्ताची अवस्था त्याच्याकडे आकर्षित होत असताना आपण त्याच्यासाठी, त्याच्या भेटीसाठी सर्वथा वेडे होऊन जाऊ. तेव्हा तुकोबाराय या स्थितीवर पोहोचलेले होते, या स्थितीवर आरूढ झालेले होते, आणि त्या स्थितीवर पोहोचल्यामुळे जग काय मागते, जगाची अपेक्षा काय आहे याचं अवलोकन केलं. महाराजांनी पाहिलं
दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये गर्दी तर खूप झाली, लोक तर 2-2, 4-4 तास रांगेला लागलेले आहेत. गर्दी खूप झालेली आहे, क्वांटिटी आहे पण क्वालिटी कुठे? गर्दी आहे पण गर्दी कुठे? महाराजांनी पाहिलं प्रत्येक जण दर्शनाकरता रांगेत लागलेला आहे, शारीरिक कष्टही तो सहन करतोय, पण त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं दर्शन घेत असताना एक फार मोठी यादी आहे त्याच्या हातात, ज्याला आपण काय म्हणतो प्रपोजल, मागणीची यादी त्याच्या हातामध्ये आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा एखादा व्यक्ती मागणीच्या अपेक्षेने एखाद्या जवळ जातो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कदापि तुम्हाला समाधान आणि आनंद पाहायला मिळत नाही, प्रसन्नता कधी पाहायला मिळत नाही. मागणारा माणूस कधीही प्रसन्न चेहऱ्याचा दिसत नाही. पुढचं बोलू का? प्रसन्न चेहऱ्याचा माणूस कधी मागण्याचा प्रयत्नही करत नाही. प्रसन्न चेहऱ्याने कधीही मागण्याची अपेक्षा पूर्ण होत नाही. आलं का लक्षात? मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं, मला मागायचं म्हटलं की माझा हात असा असला पाहिजे, माझ्या चेहऱ्यावर असे उदासपणाचे भाव असले पाहिजे, माझा चेहरा असा पडलेला असला पाहिजे. जोपर्यंत माझा चेहरा केविलवाणा होत नाही तोपर्यंत तुमच्या हृदयाला पाझर फुटत नाही. जेवढा मी केविलवाणा चेहरा करेल, जेवढा मी अगदी उदास चेहरा करेल, तेवढं लोक म्हणतात बाबाला जरा अपेक्षा मोठी दिसते. म्हणजे सगळ्यांचं मागणारा असा कधी उजळ माथ्याने एखाद्या समोर जात नाही, हे मला इतके मग असं नाही. पहिल्यांदा तो वातावरण निर्मिती करतो, वातावरण निर्मिती केल्यानंतर मग तो आपल्या मनातला हेतू समोर मांडतो. म्हणजे मागणाऱ्याच्या चेहऱ्यावर जर उदास भाव असतील आणि देवाला प्रसन्न करण्याकरता त्याच्या चरणावर ठेवण्याची फुलं जर ताजीतवाने असतील, टवटवीत असतील, प्रफुल्लित असतील, तर मग आपण हे मस्तक त्याच्या पायावर नतमस्तक करतोय. आपला चेहरा सुद्धा किती तजेलदार असावा, आपला चेहरा पण किती टवटवीत असावा, आपल्या चेहऱ्यावर देखील काय बहारदार असं वातावरण असावं. इतक्या प्रसन्न मुद्रेने जर आपण देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं तर देव आपल्यावर प्रसन्न होईल. पण आपण सगळे म्लान चेहरा करू, म्हणजे एकदम उदास चेहरा करून जातो का? कारण आपल्याला आपल्या मागण्याची इच्छा पूर्ण करायची असते. संत तुकोबारायांनी अवलोकन केलं, भली मोठी रांग देवाच्या दरबारामध्ये लागलेली आहे आणि प्रत्येक जण अंतःकरणाच्या कोपऱ्यात कुठेतरी मागणीचा भाव घेऊन आलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्या मागणाऱ्यांची गर्दी पाहिल्यानंतर तुकोबाराय देवाचं लक्ष वेधायला लागले. तुकोबाराय म्हटले, देवा इकडे लक्ष दे, आहे का लक्ष? इकडे पहा, मी जे बोलतोय ते शांतपणे ऐक. देवा, नाही तुझं काही मागत संपत्ती. देवा, मी तुला कोणत्याही प्रकारची संपत्ती मागायला आले नाही, म्हणजे लौकिकातली नाही आणि पारलौकिकातली नाही, स्थावर जंगम सुद्धा नाही, कोणतीच नाही. मी देवा तुला काही मागण्याकरता आलेलो नाहीये. मी तुझ्या प्रसन्नतेकरता जरी आलेलो असलो तरी त्याद्वारा मला काही अपेक्षा आहे असं तू अजिबात समजू नको. कदाचित माझ्या प्रारब्ध वशामध्ये कर्मधर्म संयोगाने मला काही बरे वाईट भोगावे लागतील तर देवा ते मी भोगेल, पण त्याचं ओझं तुझ्या माथी मारणार नाही. अभिप्राय दिलाय महाराजांनी अभंगाच्या पहिल्या.
भार तुझं होईल तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तुझ. एक प्रकारे महाराज या चरणातून देवाला रिलीफ करतात. म्हणजे काय, देवाला जरा रिलॅक्सनेस वाटला पाहिजे, देवाला जरा थोडं आरामदायक वाटलं पाहिजे की असा एक भक्त या सगळ्या भक्तांच्या गर्दीमध्ये असा एक भक्त वेगळा आहे की तो सरळ म्हणतो देवा न घाली विठ्ठला भार तुझ. विठ्ठला हे प्राणनाथा, हे दयाघना, भक्तवत्सला, पतित पावना, आई माझी मागणी जगापेक्षा वेगळी का आहे. प्रत्येक जण आलं की देवा मला हे दे, देवा मला ते दे असं म्हणून तुझ्या समोर गाराण्याचं पाढाच वाचतो गेले लोक. बाहेर गावाला दुसऱ्या राज्यामध्ये तीर्थाटनाला गेले, तिकडून आले की प्रसाद देताना म्हणतात हा घ्या प्रसाद. लोक म्हणतात कसला. अहो तुम्हाला माहिती नाही का आम्ही देवदेव केलो, आम्ही वृंदावनला गेलो, आम्ही मथुरेला गेलो, आम्ही देवदेव केला. देवदेव केला, देवदेव केला असं ते म्हणतात खरे. त्या देवदेवचा अर्थ काय माहिती का. हा आम्ही ज्या ज्या देवाजवळ गेलो त्याला एकच म्हणतो देवा ये देव, ओ देव, हे द्या ते द्या. म्हणजे देवाजवळ जाऊन आम्ही फक्त द्या 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 द्याच म्हटलं. देवा मी वेगळं म्हणणार आहे. न घाली विठ्ठला भार तुझ. विठ्ठला मी कोणत्याही प्रकारे माझ्या असणाऱ्या दुःखाचं ओझं मी तुझ्या माथी मारणार नाही. म्हणून महाराज बरोबर आहे, हे मागणं सामान्य आहे का, हे विलक्षण मागणे. विलक्षण आणि इलेक्शन फरक आहे बरं का. हे वेगळं मागणे, जगापेक्षा वेगळं मागणे. कधी काळी एका अवस्थेला महाराज सुद्धा आपल्यासारखी तरुणा देवाकडे भागले. ही तुकोबारांची असणारी अवस्था जी आहे ती साधक दशेवरून उंचावलेली अवस्था आहे. प्रारंभीच्या दशेला महाराजांनी देखील काही काही समस्या देवाकडे मांडलेला आहे. संसाराचा धाक निरंतर आमासी, मरण भले परी काय अवकडाईसी. मरण भले परी काय अवकडाईसी. काय गावी आता तुझं म्हणावे. काय होतं, काही ठिकाणं अशी असतात तिथले कार्यक्रम शिट्टी वाजल्याशिवाय उठतच नाही. शिट्टी वाजली की कार्यक्रम पडला विठाला. संसाराचा धाक निरंतर आम्हास. देवा मी किती दुःख सांगू, अनेक दुःखे सांगू किती. सकळ संसाराची स्थिती न जाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. म्हणजे तुकोबरायांनी देवासमोर आपलं गाऱ्हाणं मांडत असताना संसाराच्या असणाऱ्या त्रासाने मी उबगलो, मला त्रास झाला, मला ते दुःख सहन झालं नाही. म्हणून देवा खऱ्या अर्थाने मी तुला शरण आलेलो. मनोनी तुझे आठविले पाय. मनोनी तुझे
तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणवणी. हे महत्वाचं आहे. देवा मला तुझे पाय का आठवले, संसाराच्या तापाने मी तप्त झालो, इतकी दुःख मी सहन केली. आई वडिलांच्या विरहाचं दुःख सहन केलं, भावाची पत्नी मरण पावली ते दुःख सहन केलं, मोठा भाऊ घरदार सोडून निघून गेला ते दुःख सहन केलं, स्वतःची असणारी पत्नी स्त्री एकी अन्न 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 करिता मेली. किती दुर्भाग्य असेल महाराज. म्हणजे आतापर्यंत एखाद्याच्या पत्नीने अन्न अन्न करिता प्राणत्याग करावा याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण त्या पतीच्या बाबतीत गोष्ट असावी ती कोणती. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. तेही दुःख सहन केले. पोर मेले बळे झाले, देवे माया विरहित केले, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. बाप मेला नकळता नवती संसाराची चिंता, माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. इतक्या संसारातल्या जवळच्या जीवलगांच्या वियोगाचं दुःख महाराजांनी सहन केलं. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्यासारख्या दुःखाच्या चटक्यांनी ते सुद्धा व्यथित झाले. एका अशा टप्प्यावर आल्यानंतर महाराजांनी आध्यात्मिक असणारी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता देखील देवाला म्हटलं, देवा कथेची सामुग्री देह अवसानवरी नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. देवा माझे अवयव सुदृढ ठेव. म्हणजे काय, माझ्या गुडघ्यांना वात होता कामा नये, माझ्या मणक्यामध्ये गॅप पडता कामा नये, मला बीपी होता कामा, माझी शुगर हाय होता कामा नये. म्हणजे काय, कोणतेही रोग आधी करून माझ्या देहाला जडता कामा नये. अशा प्रकारे सुदृढ असणारी माझी अवयव ठेव. कशा करता, कशा करता म्हटले गर्भात ठेवण्याकरता. मग कशा करता, कथेची सामुग्री देह अवसानवरी. कथेची खरी सामुग्री जर कोणती असेल तर अवयव ठीकठाक असणं. म्हणून पहा, आता 11ला फक्त 10 मिनिटं कमी आहेत. बरेच जण म्हणत असतील बाबाने अजून विठोबा रुक्माई घेतलं नाही. म्हणजे नक्की बाबा 11:30 वाजवणार. काही लोक घड्याळ पाहत नाही म्हणून महाराज घड्याळ दाखवतात. ते पाहतानाच असं पाहतात की महाराजांनाही कळायला पाहिजे आपण घड्याळ पाहतो. मी थांबणार. हे पहा, 10 मिनिटं माझ्या हातामध्ये. अगदी अभंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण आलेलो आहोत. मला माहिती आपल्या मंडळात परत परत त्या वाक्याला संधी देत नाही, म्हणून मी आगाऊ रिझर्वेशन अजिबात करणार नाही की उरलेल्या अभंगाचा पुढच्या वर्षी भाव पाहू. पण अभंगाच्या दरवाजापर्यंत उंबऱ्यापर्यंत आपण आलेलो आहोत. महाराजांनी प्रारंभीच्या दशेमध्ये आपल्या अंतःकरणातील असणाऱ्या समस्या देवाला सांगितल्या असं नाही, परंतु नंतर महाराजांच्या लक्षात आलं ज्या समस्या आपण देवासमोर मांडतोय, जी व्यथा घेऊन आपण देवासमोर जातोय, जी तक्रारीचा अर्ज ज्याच्या समोर आपण सादर करतोय, त्याला तर सगळंच कळते. न सांगता तुम्हा कळोय ते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. विश्वंभरा, तुला परिहार देण्याची गरज नाही का, कारण तुला न सांगता अंतरातलं कळते. तुला कळते कोणाच्या मनात काय विचार चालू आहे. जर तू अंतरात्मा आहेस, तुला अंतरातलं कळते, हृदयातलं कळते, तर मग मी तुला सांगण्याचा विनाकारण अट्टहास का करू. विठ्ठला माणसाने 2 जणांना सांगण्याचा अट्टहास करू नये. कोणाला सांगण्याचा अट्टहास करू नये. एक म्हणजे ज्याला काहीच कळत नाही. कोणाला, ज्याला काहीच कळत नाही त्यालाही सांगण्याचा प्रयत्न करू नये. आणि ज्याला सगळंच कळत त्याला तरी का सांगावं. मी काय बोललो ते तुम्हाला कळालं ना. ज्याला काहीच कळत नाही, काहीच म्हणजे काय, गुरुवारी बाबा म्हणतात आपल्याला काय कळत नाही हे देखील ज्याला कळत नाही. असा ज्याला काहीच कळत नाही त्यालाही सांगू नये, ज्याला सगळं कळतं त्यालाही सांगू नये. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही कोणत्या सदरात मोडताय. मला सगळं कळते असं मी गृहीत धरतो. जो सगळं कळून देणार आहे त्या भगवंताचं एकदा भजन करू आणि लगेच सेवेला विराम देऊ. बोला.
होईल तो भोग भोगीन आपुला नघाली विठ्ठला भार तुझ. महाराज म्हणतात देवा, जो भोग माझ्या कर्मधर्म संयोगाने मला प्राप्त होईल तो भोग मी भोगेल. कारण तुकोबाऱ्यांना माहिती आहे ही कर्मभूमी आहे. आणि असं म्हटलेले अवश्यमेव भावी भावाना, नाही का, अवश्यपणे नक्की खात्रीशीर ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. म्हणजे भोगल्याशिवाय कर्म हे संपत नाही. हा मृत्यू करता कर्माचा अबाधित सिद्धांत आहे. कर्मे श्रीराम कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथे वियोग घडला सीता देवी, परियसी व्यवहार साधन, कर्मे निर्वंश झाले सगळे, बिल्ले दिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन. कर्माचा अबाधित सिद्धांत आहे. इथे देवालाही कर्म चुकलेलं नाही. देवाच्या वडिलांनाही पुढं चांगलं बोलू, देवाच्या वडिलांनाही कर्म चुकलेलं नाही. नवे नवे देव आणि वडील दोघांना सुद्धा कर्म चुकलेलं नाही. कर्म हे कोणालाही चुकलेलं नाही. कर्म सिद्धांत जर अबाधित असेल, त्याच्यामध्ये इतका सुद्धा बदल करता येत नसेल तर महाराज म्हणतात मग देवाला का विनाकारण साकडं घालायचं, का पुढं घालायचं, का देवाला धर्मसंकटामध्ये टाकायचं. म्हणून देवा डोंट वरी बी हॅपी, काळजी करू नका. अगदी मी तुम्हाला अजिबात समस्येमध्ये घालणार नाही, अडचणीमध्ये टाकणार नाही. होईल तो भोग भोगेन आपुला भोग होईल तो भोगेन. जो काही भोग असेल मग तो चांगला असो अथवा वाईट असो मी भोगेन, निमूटपणे भोगेन. न घाली विठ्ठला भार तुझ. विठ्ठला त्याचं ओझ मी तुझ्या माथी मारणार नाही. मी म्हणणार नाही मला या संकटातून वाचव, मला या अडचणीतून काढ. असेल माझ्या प्रारब्धामध्ये मी भोगेन ते. म्हणजे एखाद्या मुलाने वयामध्ये यावं, त्याने त्याच्या पायावर उभं राहावं. आणि जो मुलगा पॉकेट मनी घेतल्याशिवाय उमरा ओलांडत नव्हता त्यांनी एक दिवशी असं करावं. त्याचा असणारा पहिला पगार, त्याचं ते पाकिट म्हणून महाराज त्याने येऊन आपल्या वडिलांच्या हातामध्ये द्यावं आणि काय म्हणावं, बाबा ही माझ्या मेहनतीची पहिल्या महिन्याची पहिली कमाई ही मी तुमच्याकडे सुपूर्द करतोय. बाबा ऐका, आता याच्यानंतर तुम्ही माझी कोणतीही जबाबदारी घ्यायची, उलट आता तुमची काळजी घेणं, तुमची सेवा करणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य जोपणे मी सांभाळणार. आता तुम्ही काम करू नका, सेवा करू नका, कष्ट करू नका, काही करू नका.
आतापर्यंत तुम्ही जे माझ्याकरता कष्ट उपसलेले, आता तुम्हाला थोडस निवांतता लाभावी याकरता सगळी जबाबदारी मी घेईन, तुम्ही चिंता करू नका. मला सांगा, जेव्हा मुलं अशी कर्तबगार होतात आणि आई वडिलांना असं म्हणतात, आता तुम्ही आमची जबाबदारी घेऊ नका, आता तुमची जबाबदारी आमची आहे, तुम्हाला सांभाळणं ही आमची जबाबदारी. मला सांगा, असं म्हटल्यानंतर त्या बापाला किती आनंद वाटत असेल? त्या वडिलांना किती आनंद वाटत असेल की माझा मुलगा त्याची तर जबाबदारी मला घ्यायला लावत नाही, उलट माझीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. जसं बापाला आपल्या जबाबदारीतून मुक्त करावं आणि म्हणावं, बाबा आता तुम्ही फार काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आता रिलॅक्स राहत चला. मला वाटतं तुकोबरांच्या वचनामागे देखील भूमिका हीच आहे, भावना ही. महाराज म्हणतात, देवा काळजी करू नको, माझ्या भोगाचं काय होईल, माझ्या देहाचं काय होईल, माझ्या परिस्थितीचं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, अजिबात काळजी करू नको, मी भोगेल ते सगळं, याच्याकरता मी समर्थ आहे. होईल म्हणजे हे भोगेल ते सगळं तुझ्या कृपेनेच माझ्याकडे, ज्याला काय म्हणतो विल पॉवर, आत्मिक बळ, ते मला तुझ्याकडूनच मिळणार आहे. पण तसं सरळ सरळ मी मात्र तुला कोड्यात टाकणार नाही, संकटात टाकणार नाही. होईल तो भोग भोगीन आपुला, माझा मी भोग भोगेल, न घाली विठ्ठला भारत तुझ, मी भार घालणार नाही. पण देवा, तू जर म्हणशील माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही का, तर देवा असं होणार नाही. तुझं ध्यान, तुझं नाम हृदयामध्ये निरंतर राहावं, एवढीच माझी अपेक्षा. अभंगाचं दुसरं चरण. तुम्हा पासावा इच्छित सेना, तुम्हा पासावा इच्छित सेना, हो तुम्हाला जावं इच्छित सेना, दान अंतरीचे ध्यान मुखी नाम देवा, अंतरामध्ये तुझं ध्यान आणि मुखामध्ये नाम सदोदित अखंड सातत्याने राहिलं पाहिजे. बस तुम्हा पासावं म्हणजे देवा तुझ्या द्वारा, तुझ्या माध्यमातून, तुझ्याकडून मला काय हवंय तर मुखामध्ये नाम, अंतरामध्ये ध्यान, त्याच्यामध्ये कुठेही विसर पडता कामा नये. आणि हे देण्याचं सामर्थ्य फक्त तुझेच आहे. तुझा विसर पडू नये याकरता तुझी कृपा आमच्यावर होणं अत्यंत गरजेचं आहे. न एका पुलती गर्भवासासाठी न धरी हे पोटी होय काही. आणि मग या मागणीच्या पूर्ततेकरता गर्भवासाला घाल किंवा नको घालू अशी कोणतीही मागणी मी तुझ्याकडे करणार नाही. तुला वाटलं घाल गर्भवासाला, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे, म्हणून दुःख सुद्धा मी तुझ्या समोर मांडणार नाही. आणि तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, हे सुद्धा मी तुला म्हणणार नाही. मग मला फक्त पाहिजे ते मुखामध्ये तुझं नाम, हृदयामध्ये ध्यान. इतकं मिळालं तर तुका म्हणे माझा उदाटाई वाढे, तुका म्हणे माझा उदाटाई वाढे, तुका म्हणे माझा उदाटाई वाढे, तुका म्हणे माझा उदाटाई वाढे.
नमी पुढे माय बाबा नाचते नमी पुढे माय बाबा तुम्हा पासवारे इच्छितचे दान अंतरिले ध्यान मुखी उदंड येवढे नाचे न मी पुढे माय बापा. माय बापा, मी तुझ्या समोर रावळामध्ये येऊन जर माझ्या या मागणीची पूर्तता झाली तर मी काय करेल? मी नाचेल. मी आनंद अभिव्यक्त करत असताना मी नाचेल देवा. आणि नाचलं पाहिजे. आपण काल नाचलात ना बरेच जण, पण इथेच नाचावर का? अन्य ठिकाणी नाचत चलू नका. देवा, मी तुझ्या समोर नाचेल. नाचे ना मी पुढे माय बापा. माय बापा, मी पुढे नाचेल. पण कधी? हे माझं दान पूर्ण झालं, माझी मागणी पूर्ण झाली. माणसांना आनंद तेव्हाच वाटतो जेव्हा आपल्या अंतःकरणातली भावना वास्तवामध्ये जेव्हा समोर येते आणि मनासारखी स्थिती निर्माण होते, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, तेव्हा प्रत्येकाला आनंद वाटतो. तुका म्हणे मज उदंड एवढे. हे जे प्राप्त होईल ना मला, ते माझ्याकरता उदंड आहे आणि अमाप आहे माझ्याकरता. आणि म्हणून देवा, मी आनंद साजरा करेन. अशा प्रकारची एक जगापेक्षा वेगळी मागणी महाराज या अभंगातून आपल्या सर्वांसमोर ठेवत असताना आपल्या ही मागणीमध्ये दिवसेंदिवस बदल होत गेला पाहिजे. आपली मागणी सुद्धा अशी परिपक्व झाली पाहिजे. आपल्या मागणीचा विषय भगवंत आणि भगवंतच असला पाहिजे. अशा प्रकारची मागणी जेव्हा करू तेव्हा नक्कीच भगवत कृपेने आपल्याला त्याचा साक्षात्कार, त्याची अनुभूती, त्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा प्रकारची आध्यात्मिक अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. माझा वेळ संपलेला आहे. एक 2-5 मिनिटाचा अधिकचा वेळ मी तुमचा घेतला. जाता जाता एक नम्र निवेदन आपल्या सर्वांसमोर ठेवायचं आहे. आपण भाग्यवान आहोत. कोरोनाच्या महामारीच्या चपाट्यातून आपण वाचलो. हे गेले आपल्या जवळचे, हृदयातले, नातलं, जीवलग कितीतरी लोकांचा वियोग आपण सहन केला. आता जर आपण वाचलोय तर जे काका, हे मिळालेलं आयुष्य आपल्याला बोनस मिळाले. मग आता काय करायचं? उरले ते हरी तुम्हा समर्पण. मग उर्वरित आयुष्य कुठेतरी तीर्थक्षेत्रामध्ये, कोणत्या तरी देवस्थानावर जाऊन अध्यात्म चिंतन करण्यामध्ये घालवलं पाहिजे. आपण किती भाग्यवान आहोत. तुकोबरायांच्या असणाऱ्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष आणि ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या जन्माला 750 वर्ष, हे दोनही सोहळे आपण जिवंत असताना आलेले आहेत. आणि म्हणून या सोहळ्याचं औचित्य साधून ज्ञानोबरायांच्या जन्माचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव हे औचित्य साधून आपल्या मुंबईकर लोकांना श्री क्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये राहता यावं, तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण घडावं, तिथे अजान वृक्षाची सावली आपल्या अंगावर पडावी, तिथे सुवर्ण पिंपळाला आपल्याला प्रदर्शना मारता यावी, तिथे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला मौढींच्या मंदिरामध्ये बसून श्रवण करायला मिळावी, तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण घडावं, तिथे भजन भीष्म असणारे पंढरीनाथ महाराज आरू यांच्यासारख्या गोड गळ्याच्या साधुवृत्तीच्या असणाऱ्या महात्म्याच्या मुखारविंदातून निघालेले अभंगाचे सुस्वर आपल्याला ऐकायला मिळावे. म्हणून फार मोठी पर्वणी आपल्या जीवनामध्ये आलेली आहे. आपल्याच परिसरातील परमार्थातील एक वैभव, एक भूषण, माझे जीवलग मित्र, ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण मनोहर महाराज लांडे आणि या परिसरातील असणारी ही सगळी पारमार्थिक क्षेत्रातील त्यांची सगळी स्नेही मंडळी, या मंडळामध्ये देखील सहभागी असणारे, या ट्रस्टवर काम करणारी सर्व सेवक मंडळी, या सानपाडा गावातील असणारी इथली स्थानिक मंडळी, या सगळ्या बांधवांचं चांगलं सहकार्य त्यांना आहे. म्हणून येत्या आपल्या जीवनातला 7-12 बदलायचा असेल तर येत्या 7-12ला म्हणजे 7 डिसेंबर या दिवशी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे. अत्यंत सुंदर नियोजन महाराजांनी केले. नियोजन कसं करावं, योजकच तत्र दुर्लभ. म्हणजे म्हणून महाराजांकडून आम्ही शिकतो योजना कशी करावी, नियोजन कसं करावं. अत्यंत सुंदर पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. आणि आपल्या परिसरातील स्थानिक बांधव हे बहुतेक आगरी समाजाचेच आहेत. मग आपल्या लोकांना सुद्धा तिथे असं फील झालं पाहिजे की आपल्या धर्मशाळेत आलो. म्हणून कीर्तन माऊलींच्या मंडपामध्ये आणि व्यवस्था आगरी कोळी धर्मशाळेमध्ये असा त्यांनी तो समन्वय साधलेला आहे.
आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरापासून अगदी चालत 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर, 2 मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी माता, अगदी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत. तिथे आलेल्या भाविकांना खाण्याची, राहण्याची, कीर्तन ऐकण्याची, श्रवण करण्याची ही सगळी व्यवस्था 7 दिवस प्रत्येकी 51,000 अजिबात नाही, एक नया पैसा न घेता इथे व्यवस्था केलेली आहे. पण श्री क्षेत्र आळंदीला व्यवस्था आहे. माऊलीच्या दरबारात 8 दिवस महाराज आपली राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था करणार आहेत. सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मग आपण काय करायचं? आपण फक्त त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा. अलंकापूर नगरी सामान्य नाहीये, तिथे राहण्याकरता सुद्धा भाग्य लागते. ज्ञानोबा तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेवली पायी बोली. ज्ञानोबरायांच्या बुद्धीची खोली इतकी मोठी आहे रामदास महाराज, ज्याची आळंदीत खोली आहे त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून आपल्याला थोडीशी ज्ञानोबरायांच्या बुद्धीची खोली कळावी, युक्तीची खोली कळावी, याकरता आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आस्वाद घ्या. जास्तीत जास्त संख्येने आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. कोणी म्हणेल महाराज मी जर तिकडे गेली तर माझ्या नातीला कोण सांभाळणार, माझ्या नातवाला कोण शाळेत घेऊन जाणार. लक्षात ठेवा, आपण आजारी पडलो, ऍडमिट झालो तर सगळं घरचं चालतं, काही थांबणार नाही. फक्त किती? 7 दिवस. 8वा दिवस आम्ही अजिबात तुमच्याकडे मागणार नाही. सुंदर नियोजन केलेले. इतकं जर मी सांगत असेल वेळ झाल्यानंतरही तर तुम्ही माझ्या सांगण्यामागची भूमिका लक्षात घ्या आणि अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहा. साहेब रिटायर झाले ना? हा, मग आता 8 दिवस काही हरकत नाही. म्हणजे जे रिटायर झालेले, निवृत्त झालेले अशा लोकांनी तर आवर्जून या. अशा काही जमेल? हा, सगळ्यांनी 8 दिवस या, त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि माऊलींचा थोडा तरी स्पर्श आपल्या जीवनाला व्हावा, कृपा व्हावी, याकरता आपण सगळे त्या कार्यक्रमाचे लाभधारक व्हा अशी प्रार्थना करतो. तुकाराम तुकाराम